अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. न बोलता तुम्हा कळू नये गुज, न बोलता तुम्हा कळू नये गुज, म्हणून लाज सोडिली. आता तुम्हा पुढे जोडी तसे हात, नका कुणी अंत पाहू माझा. तुका म्हणे आम्ही बैसलो शेजारी, तुका म्हणे आम्ही बैसलो शेजारी, करील ते हरी पाहू आता. आता तुम्हा पुढे जोडी तशी हात, नका कुणी अंत पाहू माझा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावन्याद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ. कृपा कराल ते तोडी, पाया पडिलो बराडी. न बोलता तुम्हा कळो नये गुज, मनवनी लाज सोडियली. आता तुम्हा पुढे जोडी तसे हात, नका कुणी अंत पाहू माझा. शिवे करता क्रमप्राप्त असलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांच्या अभंग गाथेतील विरहिणी प्रकरणातील 25वा अभंग. एकंदर विरहिणी प्रकरणी 25 अभंगाचा आहे आणि त्या अभंगातला हा समारोपाचा अभंग आहे. जगद्गुरु श्री तुकोबारांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला 375 वर्ष पूर्ण झाली म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भव्य आणि दिव्य असे सोहळे संपन्न झाले, अजून संपन्न होत आहेत. आणि तो सोहळा आपणही संपन्न करावा असा एक मानस बेळगाव आणि कर्नाटक सीमा भाग वारकऱ्यांच्या मनामध्ये आलेला संकल्प आहे. त्या संकल्पाला फक्त मी दुजोरा दिलाय बर का. करूया का, करा, एवढाच करा, एवढा शब्द मी माझ्या मुखातून बाहेर पडलेला आहे. पण करते मात्र तुम्ही सगळे आहात बर का. मग तो सोहळा कशा पद्धतीने करावा
एकदाच आनंद भोगण्यापेक्षा तो प्रत्येक 15 दिवसाला आनंद भोगता यावा म्हणून आपण प्रत्येक 15 दिवसाची प्रतिपदा निवडली आणि प्रत्येक गावामध्ये हा सोहळा व्हावा, एक दिवशीय. अशी 24 गावं झाली. शेवटी कितीही गावं फिरले तरी शेवटी देवाजवळ यावं लागतं बरं का. तुकोबाराय संकाधिकांना सांगतात, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा. शेवटी देवाच्या पायाजवळ यावं लागतं. तेव्हा आपण त्या वैजनाथाच्या चरणाजवळ आपण आलेलो आहोत. दुसरी गोष्ट अशी आहे की हा सोहळा आपण संपन्न करण्याकरता प्रवृत्त झालो. त्या करण्याच्या मग एक प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये निष्कामता आहे आणि निष्काम भावनेने प्रवृत्त होत आपण हा सोहळा आज पूर्णत्वाला आणलेला आहे. आणि या सोहळ्याच्या निमित्ताने वर्षभर चिंतन घडावं म्हणून एक प्रकरण निवडलं, ते विरहिणी. पण कंसामध्ये त्याचं स्वरूप आहे एक व्यभिचारी स्त्रीचं वर्णन केलेलं आहे बरं का. व्यभिचारी स्त्री म्हणजे आपल्या पतीला सोडून परपुरुषाच्या संगतीमध्ये जी प्रवृत्त झाली त्याला व्यभिचारी म्हणतात. आणि त्या व्यभिचारी स्त्रीच्या माध्यमातून तुकोबाराने हा विचार मांडलेला आहे. भक्ती करण्याकरता असं तुकोबारांना दुसरं कुठलं उदाहरण सापडलं नाही का. व्यवहाराच्या दृष्टीने व्यभिचारी स्त्रीचं जीवन म्हणजे अतिशय खालच्या दर्जाचं आहे बरं. अतिशय खालच्या दर्जा, निंदनीय निंदनीय. पण परमार्थाच्या दृष्टीने मात्र आदर्श आहे. परमार्थाच्या दृष्टीने आदर्श आहे. मग महाराजांना भक्तीचं महात्म्य सांगायचं होतं, तर दुसरं काही उदाहरण तुकोबारांना सापडलं नाही का. नाही. भागवतामध्ये त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे. ज्ञानी महात्मा कसा राहतो, ज्ञानी महात्मा कसा राहतो, विदेही अवस्थेमध्ये राहतो. मग विदेही अवस्थेमध्ये कोण राहतो, मदारा पिणारा, मदिरा पिणारा. हे उदाहरण भागवतकारांनी दिले बर का. त्यांना दुसरं उदाहरण सापडलं नाही. विदेही महात्म्याचं जर वर्णन करायचं तर दुसरं काहीतरी चांगलं जीवन सांगायला पाहिजे होतं. जसा मदिरा सेवन करणारा पुरुष विदेही असतो हे सामान्य लोकांच्या लक्षात येतं, त्याच पद्धतीनं विदेही अवस्थेला प्राप्त झालेला महात्मा असतो बरं का. फक्त त्यातला फरक एवढंच आहे, मदिरा सेवन केलेला पुरुष हा भ्रमिष्ठ असतो आणि विदेही अवस्थेला प्राप्त झालेला मनुष्य प्रमा अवस्थेमध्ये असतो. हा दोन्हीतला फरक लक्षात ठेवा, म्हणजे गोंधळ होणार नाही. तसं भक्ती करण्याकरता आज एका गोष्टीची गरज आहे, आणि ती जर कोणती जर असेल तर अत्युच्च कोटीचं धैर्य लागतं भक्ती करण्याकरता. एक धैर्य लागतं आणि निर्लज्ज व्हावं लागतं. तुकोबारांना हे दोन गुण त्या व्यभिचारी स्त्रीच्या ठिकाणी दिसले बरं का. तिच्याजवळ जे धैर्य आहे ना, इतकं धैर्य आहे ती कुणाला जगात मानत नाही बरं का.
कोणालाही मानत नाही, लक्षात ठेवा. एवढ्या धैर्याने ती प्रवृत्त होते आणि लाज शिल्लक ठेवत नाही. ज्याने लाज सोडली आणि अत्युच्च कुटीचं धैर्य धारण केलं त्याचाच परमार्थ शेवटाला जातो. भित्र्या माणसाचं काम नव्हे, धैर्य गलित माणसाचं काम नव्हे, लक्षात ठेवा. आणि लाज धरणाऱ्या माणसाचंही काम नव्हे परमार्थ करणे. या दोन गोष्टी त्या व्यभिचारी स्त्रीच्या जीवनामध्ये तुकोबारांनी पाहिल्यावर, आणि तो धैर्याचा निर्लज्जपणा असा ज्याच्या जीवनामध्ये आहे तोच भक्ती करू शकतो. म्हणून महाराजांना वाटलं व्यभिचारी स्त्रीचं जीवन या भक्तीच्या माध्यमातून समाजाच्या समोर ठेवावं. तुकोबारांनी निवडलेलं, लक्षात ठेवा. कारण भक्ती आहे, भक्ती करण्याकरता प्रेम लागतं. भक्ती करण्याकरता अंतःकरणाची द्रवीभूतता अवस्था लागते. आणि ती द्रवीभूतता जवळजवळ स्वाभाविक स्त्रीच्या जीवनामध्ये आहे. ज्याचं अंतःकरण पाषाणासारखं आहे तो भक्ती करू शकत नाही, बरं का. भक्ती करू शकत नाही, लक्षात. द्रवीभूत चित्त असावं लागतं. आणि द्रवीभूत चित्त जसं असावं लागतं त्या द्रवीभूत चित्तामध्येच प्रेम नांदत, लक्षात ठेवा. म्हणून स्त्रीच्या जीवनाला ही द्रवीभूतता स्वाभाविक आहे. हा तिसरा गुण पाहिला. आणि असा 3 गुणाचा विचार करून तुकोबारांनी हे प्रकरण निवडलेलं आहे. समाजामध्ये निंदनीय आहे, पण परमार्थाच्या दृष्टीने मात्र त्या स्त्रीचं जीवन परमार्थ करणाऱ्या करता आदर्श आहे, आदर्श. महाराजांनी वर्णन केलंय. ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, एकदा जर एखाद्या स्त्रीने निश्चय केला, गाव एकीकड आणि स्त्री एकीकड, गावाचं काही चालत नाही बरं का. महाराजांचा शब्द आहे, स्त्री जर इरीला पेटली, साखरे महाराजांचा शब्द आहे, जर स्त्री जा इरीला पेटली तर गाव काही करू शकत नाही, लक्षात ठेवा. काही करू शकत नाही, पण ती इरीला पेटली पाहिजे. गाव नमतं, गाव तिथं, लक्षात ठेवा. का ती एकदा जर उदार झाली, एकदा तिनं जर निश्चय केला ना, ती माग सरत नाही, लक्षात ठेवा. हेच भाव अंतःकरणामध्ये परमार्थ करणाऱ्याच्या पाहिजेत बरं. आणि भाव असतील तर परमार्थाची साधना करता येते. म्हणून तुकोबारांनी विचार केला, आज भक्ती समाजामध्ये आहे, नाही असं नाहीये, पण ती भक्तीची वृद्धी झाली पाहिजे. आणि भक्तीची वृद्धी होण्याकरता काय करावं लागतं? त्या भक्तीचं महात्म्य सांगावं लागतं. शरीरामध्ये जर कॅल्शियम कमी झाला असेल तर कॅल्शियमच्या गोळ्या खाव्या लागतात. काय डॉक्टर बरोबर आहे ना? कॅल्शियमच्या गोळ्या खावे लागतात. किंवा जे पदार्थ खाल्ल्यानंतर कॅल्शियम वाढतं ते पदार्थ खायचे बरं का, कॅल्शियम वाढण्याकरता. पण ते एकदाच खायचं नाही, रोज थोडं थोडं खायचं. ज्याच्या शरीरातलं कॅल्शियम कमी झाले त्याने रोज एवढे शेंगदाणे आणि एक गोळाचा खडा न चुकता खा. मला डॉक्टर कर कॅल्शियम कमी झाले म्हणून विचारायला जायची गरज नाही बरं. पण रोज खाल्लं पाहिजे, अमावस्या पौर्णिमेला खाऊन चालायचं नाही. म्हणजे शरीरामध्ये कॅल्शियम वाढण्याकरता काही पदार्थ खावे लागतात. तसं समाजामध्ये भक्ती वाढण्याकरता अशा काही गोळ्या नाहीत. आपूच्या त्या भक्तीचं महात्म्यच समाजाला सांगितलं पाहिजे. भक्तीचं
हा भक्तीचं महात्म्य जोपर्यंत समाजाला होत नाही त्याला शास्त्रामध्ये वर्णन केले वस्तू महात्म्यजन्य भक्ती आहे. वस्तू महात्म्यजन्य भक्ती आहे, लक्षात ठेवा. त्या भक्तीचं महत्व कळालं तर माणसाच्या जीवनामध्ये भक्तीची वृद्धी होईल. म्हणून तुकोबांनी विचार केला या भक्तीचं महात्म्य सांगण्याकरता आपण या स्त्रीच्या संबंधातून ती एकदा परपुरुषाच्या ठिकाणी रत झाल्यानंतर काय तिची अवस्था आहे तसं भक्तीचं महात्म्य कळाल्यानंतर जो कुणी भगवंताच्या ठिकाणी रत झाला त्याचं काय सामर्थ्य सांगावं. म्हणून आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये भक्तीची वृद्धी झाली पाहिजे, ती भक्ती वाढली पाहिजे. वाढावया भक्ती वाढावया भक्ती भाव वाढावया भक्ती वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाची भक्तीची वृद्धी व्हावी. आणि ती भक्तीची वृद्धी होण्याकरता त्या प्रकरणातला एक महत्वाचा भाग आहे. अशी जी भगवंताच्या भक्तीमध्ये प्रवृत्त झालेली जी स्त्री आहे तिला विराणी म्हणतात. भक्तिभाव जिच्या अंतःकरणामध्ये जागा झालेला आहे, वीरत्व जाग झालेलं आहे. बरं, वीरत्व जाग झालेलं आहे. आणि ती वीरत्व जाग होण्याकरता तिची अनेक जन्माची पुण्य आहे. अनेक जन्मामध्ये तिने भक्तीचं महात्म्य ऐकलेलं आहे, श्रवण केलेलं आहे, भगवंताची कथा ऐकलेली आहे, भगवंताचं गुण ऐकलेलं आहे, भगवंताचं स्वरूप ऐकलेलं आहे, भगवंताच्या लीला ऐकलेल्या आहे. आणि त्या श्रवणाचा परिणाम त्या स्त्रीच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भेटीची तीव्र इच्छा निर्माण झालेली आहे. तीव्र इच्छा निर्माण झालेली आहे, इतकी इच्छा निर्माण झालेली आहे. आता ती म्हणते आता भगवंत भेटल्याशिवाय माझ्या जीवनाला आता कृतार्थता नाहीये. अशी तीव्रता जिच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते तिला विराणी म्हणतात. विराणी विराणी दोन माणसांचं भांडण व्हावं हो नये, पण भांडण व्हावं. भांडण झाल्यानंतर ते भांडण विकोपाला जाण्याकरता काय करावं लागतं.
त्या व्यक्तीच्या अंतःकरणातला क्रोध जागा व्हावा लागतो. आणि क्रोध जागा होण्याकरता एकमेकांनी एकमेकाला शेलक्या शिव्या द्याव्या लागतात. शेलक्यावर नुसत्या शेलक्यानी गुरुवर्य साखरे मला सांगायचे गावरान. आणि गावरान शेलक्या शिवाय दिला ना, त्याच्या अंतःकरणातला असा काही क्रोध जागा होतो, असा काही क्रोध जागा होतो, जणू अग्नी पेटावा. तो म्हणतोय बघतोच आता ह्याला बघतो नाही, ह्याला ठेवतच नाही म्हणतोय तो. शेवटची भाषेवर का हो? हा भांडण विकोपाला जाण्याकरता त्याच्या अंतःकरणामध्ये तेवढ्या क्रोधाची तीव्रता निर्माण व्हावी लागते. हा क्रोधाची तीव्रता निर्माण झाल्यानंतर तो भांडणारा जीवावरती उदार होतो, कोणाचं ऐकत नाही. गावातला पाटील सोडवायला आला तरी ऐकत नाही, पोलीस सोडवायला आला तरी ऐकत नाही. तो हिसके मारून पुन्हा धावून जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय जागं जातं त्याच्या अंतःकरणामध्ये? वीरत्व मला सांगायचं. म्हणजे भांडणी विकोपाला जाण्याकरता वीरत्व जागं व्हावं लागतं. युद्ध करण्याकरता सुद्धा वीरत्व जागं व्हावं लागतं. तसं भगवंताच्या भेटीकरता वीरत्व जागं व्हावं लागतं. आणि ते सजासजी होत नाही. अनेक जन्माची पुण्याई लागते. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, मनोनी विठ्ठली आवडी, मनोनी विठ्ठली आवडी. वाठल बडवा, वाठल बडवा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अशी भगवंताच्या भीतीची तीव्र अवस्था अंतःकरणामध्ये निर्माण झाली, यालाच पूर्व राग म्हणतात. पूर्व राग हा पहिल्यांदा निर्माण व्हावा लागतो. लक्षात ठेवा, प्रत्येकाने आपले आपले किशे तपासा.
गाडीला जर गर्दी असेल तर त्या एसटी स्टँडवरती सांगतात आपली आपली मुलं, आपले आपले दागिने, आपले आपले पाकिट आणि आपले आपले मोबाईल सांभाळा. गर्दीत बर का. तसं आपण परमार्थाचे दर्दी असाल, परमार्थाचे जर गर्दी असाल तर आपण आपल्या जीवनाचं मनन करा. ही अवस्था आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेली आहे का? कारण पूर्व राग निर्माण झाल्याशिवाय पुढचा प्रवासच होऊ शकत नाही. प्रवासच होऊ शकत नाही. लक्षात तीव्र भगवंताच्या भेटीची तीव्र इच्छा निर्माण झालेली आहे. तीव्र बर का. पैसे झाले माझ्या जीवा, 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 पैसे झाले माझ्या जीवा. पूर्व राग म्हणतात. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. जगद्गुरु श्री तुकोबारायांनी हे जे प्रकरण लिहिलंय हे नुसतं लिहिलं आणि महाराज मोकळे झाले असं नाही बरं. तेव्हा आपण हे 25 अभंग ऐकले म्हणजे मोकळे झालो असं समजू नका. इथून राहिलेल्या आयुष्यामध्ये आपल्याला 25 अभंगाचं अनुकरण करायचं आहे सांगणाऱ्या सहित. आणि असा पूर्व राग आणि त्या पूर्व पुण्याईने त्या विरहिणीच्या जीवनामध्ये तो परमात्मा प्राप्त झालेला आहे. आणि प्राप्त झाल्यानंतर त्या भगवंताचं संग सुख भोगायला मिळालेलं याला म्हणतात मिलन राग. आता ती मिलन रागाला प्राप्त झालेली आहे. विरह इथं सांगितलेलं नाही ते बरं आहे. आणि विरहाचं वर्णन करणं फार अवघड आहे हो.
आता या अभंगाच शेवट करताना मलाच विरह व्हायला लागलाय बरं काय. आता प्रत्यक्ष ती अवस्था वर्णन करताना काय अवस्था असेल? त्या दोन भावाचं वर्णन या विरहिणी प्रकरणातून तुकोबारांनी केलेलं आहे. एक पूर्व रागातून ती मिलन रागाला प्राप्त झालेली आहे. भगवंताचं संग सुख तिला भोगायला मिळालेलं आहे. आता भोगाला मिळालेलं आहे, पण महाराज म्हणतात ती स्त्री कोण आहे? या स्त्रीचं पहिलं लग्न झालेलं आहे आणि ते संसार रूपी पुरुषाशी झालेलं आहे. संसार रूपी पुरुषाशी झालेलं आहे आणि संसार रूपी पुरुषाशी झालेलं लग्न झालेलं असताना त्या पतीला न सांगता सोड चित्ती न देता परपुरुषाच्या नादाला लागली ना, परमात्म्याच्या नादाला लागली, म्हणून व्यभिचार ही संज्ञा दिली बरं. ज्या पतीच्या नावाने मंगळसूत्र बांधलेलं आहे त्याच्याजवळ न राहता ज्याच्या नावाने मंगळसूत्र बांधलेलं नाही त्याच्या बरोबर वावरणं याला म्हणतात व्यभिचारी स्त्री. आणि अशी जर ती जीवनामध्ये जर प्रवृत्त झाली तर लोकांची बघण्याची दृष्टी तिच्याकडे चांगली नसते. अशा स्त्रीला काय करतात? वाळू मज जन वारो जन्म म्हणतो शिंदई परिहा वनमाळी न विसंबी या प्रकरणातली पहिला अभंग आहे. पहिला अभंग आहे या विरहिणी प्रकरणातील व्यभिचारी प्रकरणातली पहिला अभंग आहे. ती म्हणते आता समाजाने मला वाळीत टाकलं, मला ते शिंदळी म्हणायला लागलेत. मला जरी वाईट टाकलं, मला जरी शिंदळी म्हणायला लागले, मी काय आता त्या परमात्म्याला सोडणार नाहीये. कारण ज्या परमात्म्याच्या ठिकाणी मी रत झालेला आहे, रत होण्याकरता मी माझ्या पतीचा त्याग का केला हा व्यभिचार आज समाजाला कळला पाहिजे. हा, आणि तो कधी कळेल? बोलल्यावर कळेल का न बोलता कळेल? बोलल्यावर ती म्हणते आता मला राहवत नाही बरं का,
मी आता तो माझा व्यभिचार तुम्हाला कळण्याकरता मी आता तुमच्या समोर बोलून दाखवते अभंगाच्या पहिल्या चरणात. बोलता न बोलता तुम्हा कळू नये गोज म्हणून लाज सोडली ती. विरहिणी सांगते मी आता लाज सोडली आहे. मी निर्लज्ज झाले. कशा करता? खरंच काय स्वरूप आहे हे कळावं म्हणून. मी जर नाही सांगितलं तर तुम्हाला एक कळणार नाही, म्हणून तुकोबरायांनी हे सांगण्याकरता प्रवृत्त झाले बरं का. कारण मी व्यभिचारी का बनले? व्यभिचारी का बनले? अभंग येऊन गेलाय. आपल्या पतीकडे त्या स्त्रीची इच्छा जर पूर्ण नाही झाली तर ती व्यभिचारी बनते. हा संसार रूपी असा पती आहे, तो कधीही इच्छा पूर्ण करू शकत नाही. कधी करू शकत. हा कारण आतापर्यंत कोणाचा काम पूर्ण झालंच नाही. भोगी काम वाडे आगीशी हाका कचडे. किती काळ संसार केल्यानंतर तृप्ती होईल? वयाची 100 वर्षे होईपर्यंत. दुसरा जन्म घेतला तरी विषय सेविता विषय सेविता
विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोटी. ज्यावेळी द्रुपद माहिती नसतं ना तिथं तोडायचं. हार ज्याला सरपट्टी वाजवता येते नाही ते फक्त धागे वाजवत चालत. केवळ धागिनेतेवरती कीर्तन होत आहे. संसाराची अशी अवस्था आहे, त्या संसारामध्ये आजपर्यंत कोणाची इच्छा पूर्ण झालेली नाहीये. त्या संसार रूपी पुरुषाशी मी पत्नी म्हणून त्याचा स्वीकार करत असताना मला याची जाणीव झाली, आपली काय तृप्ती याच्याजवळ होण्याची लक्षणं दिसत नाहीत. स्त्रीच्या जीवनातलं काही वर्णन केलंय. विवाह करत असताना तो सुंदर पाहिजे, श्रीमंत पाहिजे, म्हातारा न होणारा पाहिजे, न मरणारा पाहिजे. म्हणजे स्त्रीला वाटते आपलं कुंकू कायम राहावं, कुंकू कायम राहावं. संसाराची अशी अवस्था आहे. हे संसारामध्ये यातलं काहीच नाही बरं का. संसार रूपी पतीच्या ठिकाणी इच्छा तर पूर्ण होतच नाही, सुखाचा संबंध तर नाहीच आहे. तो अविनाशी स्वरूपाचा नाही, तो नाशवान आहे. अनेक दोषांनी त्याचं वर्णन केले. याच्या विरुद्ध भगवंताच्या स्वरूपाचा विचार केला तर तो अविनाश स्वरूपाचा आहे. गुण संपन्न, सौंदर्य संपन्न आहे बर का. सगळी संसाराच्या विरुद्ध लक्षणं त्या भगवंताच्या ठिकाणी पाहायला मिळतात बर का. भगवंताच्या ठिकाणी पाहायला मिळतात. तेव्हा ती विरहिणी सांगते, मी या संसाराचा विचार केला ना माझ्या पतीचा विचार केला. आता याच्यावरून नांदण्यात काही अर्थ नाही आहे. तेव्हा अनंत जन्माच्या पुण्याईने अंतःकरणामध्ये त्या भगवंताविषयी प्रीती निर्माण झाली आणि ती योगायोगाने भगवंताच्या ठिकाणी रत झाली. भगवंताचं संग सुख तिला भोगायला मिळालं बरं का, भोगायला मिळालं. आता त्या संसारूपी पतीचा जीवनामध्ये संबंध ठेवला नाही, आता गरज नाहीये म्हणते ती. पण ज्या संसारामध्ये राहणाऱ्या तिच्या सखी आहेत, त्या सखीना ती सांगते, त्या ऐकतात. ती म्हणते बरोबर आहे, तू निघालीस, त्याला सोडून निघालीस, कागदपत्री काय व्यवहार केला नाही, तू तुझ्या मनाने निघालीस. पण आज समाजामध्ये मात्र हे जीवन निंदनीय आहे, निंदनीय आहे.
ती म्हणते मला माहिती आहे, निंदनीय आहे मला माहिती आहे, तरी मी आता माझ्या जीवनामध्ये निश्चय केलाय, मी माझ्या जीवनामध्ये निश्चय केलाय, आता माघार मी फिरणार नाही, न फिरे माघारी हाची माझा नेम. हाची नेम आता न फिरे माघारी. हा, वा वा, आहे पाठ आहे पाठ आहे. आता मी ठरवलंय, आता माघारी जायचं नाही, काही म्हणत, कुणी काही म्हणत, आता माघारी जायचं नाही. अगदी निश्चयाला ती प्राप्त झालेली आहे, निश्चयाला प्राप्त झालेली आहे. आता काही हो, शेंडी तुटो वा पारंबी तुटो, आता परत त्या पत्तीकडे यायचं नाही, किंबहुना त्याचं तोंड आता पुन्हा पाहायचं नाहीये. जरी तुम्हाला हे निंदनीय जरी वाटत असले तरी माझं भाग्य आहे, माझं भाग्य आहे की अशा भगवंताच्या ठिकाणी मी आता रत झालेला आहे. तसा तो परमात्मा कोणाचा तरी स्वीकार करत नाही, कोणाचा तरी स्वीकार करत नाही. कोणाचा स्वीकार करतो? दोन गोष्टी लागतात. एक, अनन्य प्रेम ज्याच्या अंतकरणामध्ये आहे आणि ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, त्याचा परमात्मा स्वीकार करतो. सोडू का नको, सोडू का नको, देव म्हणते सोडू नकोस आणि धरू नकोस. ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, आता अंतकरणाने एवढी त्यागाची वृत्ती निर्माण झाली, एवढी त्यागाची वृत्ती झालेली आहे. येऊन गेला आपण संसार जाळोनी, त्यातच आहे ना, मी संसाराला जाळून आले इकडं, पण मी आले म्हणून तुम्ही येशील बरं का, मी आले म्हणून तुम्ही येशील नाही. माझा निश्चय एवढा पक्का निश्चय, एवढा पक्का निश्चय, हा, मी अत्युच्च कोटीचा विचार केलेला आहे. म्हणून दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. व्यभिचारी स्त्रीच्या अंतःकरणामध्ये जे धैर्य निर्माण झालेलं आहे आणि भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावलेल्या स्त्रीच्या अंतःकरणामध्ये जे धैर्य निर्माण झालेल्या धैर्यातला काय फरक आहे? हा, ऐकून आलाय तुम्ही? काय फरक आहे? पुढे पाठ मागे सपाट. टिकून राहत नाही संसारिकांचा, हा, संसारिकाचं टिकून राहत नाही. अहो सांगून आलोय, लक्षात ठेवायला पाहिजे. श्री गुरु साखरे महाराज सांगायचं, विसरणारे श्रोते भेटले की वक्त्याचं भाग्य समजावं. अभ्यास फार करावा लागत नाही हो, अभ्यास फार करावा लागत नाही. काय सांगितले ते लक्षातच नाही. लोक म्हणतात महाराजांनी नवीन सांगितलं, महाराजांनी नवीन सांगितलं. अरे काय सांगितले लक्षातच नाही ना. व्यभिचारी स्त्रीच्या अंतःकरणामध्ये धैर्य आहे, पण तामस धैर्य आहे. आणि भगवंताच्या भेटीकरता जाण्याकरता, संसाराचा त्याग करून त्याच्या ठिकाणी रत होण्याकरता जे धैर्य लागतं ते सात्विक धैर्य लागतं. हा, सात्विक धैर्यवानच परमार्थात टिकतो. सात्विक धैर्यवानच बर का. हा, उच्च कोटीचं धैर्य लक्षात ठेवा. हा, सात्विक धैर्य एकदा निर्माण झाला ना, तो हा चढ ढळ पावत नाही. लक्षात ठेवा. जरी आकाश वर पाय,
धैर्य म्हणतात बरं का. सात्विक. आम्ही विचारलं का हो, परवा कीर्तनाला आला नाही महाराज. निघालो होतो पण सर्दी फार झाली म्हणून आलो नाही. फार ताप आलता. 101. आमचे महाराज फार कडक बोलायचे. एकदा महाराजांच्या बरोबर गाडीतून पुण्याला जायचं होतं. दुपारची वेळ होती. महाराजांनी हाक मारली. आमच्या आश्रमात आली. हाक मारली ना, ज्या अवस्थेत असेल तिथून यायचं बरं का. मी जेवायला लागले. ताट सोडायचं आणि जायचं. आंघोळ करत असलं तर आंघोळ अर्ध्यात सोडायची, जायचं बरं का. मी अमुक कराले तिथं प्रत्यक्ष जायचं. महाराज मी आंघोळ कराले. काय आंघोळ करून आलो नाही बरं का जी. हा, दुपारची वेळ होती. महाराजांनी एक मारली. म्हणजे कपडे घाल, लगेच बस. म्हणलं महाराज डोकं दुखतंय. महाराज म्हणले रस्त्यात जर मेलास ना मी अंत्यसंस्कार करतो, बस म्हणले गाडी. काय म्हटले महाराज, रस्त्यात काय जर झालं ना, मी आहे सगळ्यात विधी करायला मी आहे म्हटले, बस गाडीत. ते तू पण कामा नाही, चालत नाही, लक्षात ठेवा. म्हणून ती विरेणी सांगते ह्या गोष्टी काही समाजाला सांगितल्या पाहिजेत. सांगितल्याशिवाय कळणार नाही. मी का व्यभिचारी झाले, हा उगीच झाले नाही. आतापर्यंत त्या संसारात मी राहिले, त्याच्याबरोबर मी नांदले, पण आतापर्यंत सुख नावाचा अनुभव माझ्या वाट्याला आलाच नाही. लोक सांगतात महाराज बघा म्हातारी होण्याची वेळ आली, पण एकही या बाबांनी माझ्या नावाने अलंकार केला नाही. कसा करेल, योग्यता त्याच्याजवळ नाही. मग सोडू का आता म्हातारपणी. पण ती सांगते मी ज्या पतीशी रत झालेला आहे तो परमात्मा आहे, प्रकृतीच्या पलीकडे राहणारा आहे. प्रकृतीच्या म्हणून त्याला परपुरुष म्हटलंय, प्रकृतीच्या पलीकडे. म्हणून श्री गुरु साखरे महाराज सांगायचे त्या मायेने त्या भगवंताला निवडलं, लक्ष्मीने भगवंताला निवडलं बरं. म्हणून हे मला आता सांगावं असं वाटतंय आणि मी सांगण्याकरता प्रवृत्त झालेल्या मला आता राहत नाही. काय माझ्या अंतःकरणामध्ये व्यभिचाराची भावना निर्माण झाली, मी सांगितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आता हे सांगण्याकरता मी विचार केला. सांगत असताना समोरचे लोक काही म्हणत, आता लाज सोडायची. लाज सोडल्याशिवाय सांगता येत नाही. लाज सोडल्याशिवाय भजनात नाचता येत नाही. नाचता येत नाही, लक्षात ठेवा. काही माणसं नाचत नाहीत, जागा सुद्धा सोडत नाहीत बरं का. लाज वाटते, लक्षात ठेवा. हा, निर्लज्ज व्हावं लागतं. निर्लज्ज काही गोष्टी निर्लज्ज होऊन सांगाव्या लागतात, सांगू नयेत. विधी आहे सांगू नये, पण आता सांगण्याशिवाय पर्याय नाही. म्हणती मी आता लाज सोडिली. लाज सोडिली. लाज कोणाला असते हो? लाज पै निर्मळा. हा, सज्जन माणसाला लाज असते बर का. दुर्जन माणसाला लाज नसते, ते निर्लज्ज असतात बर का. एक वाक्य जाता जाता आपल्याला सांगतो. एका ग्रस्तानी श्री गुरु साखरे महाराजांना विचारलं, मी महाराज निवडणुकीला उभं राहू का? म्हणजे महाराज म्हणजे काहीतरी विचारसागरातलं विचार, ज्ञानेश्वरीतलं काहीतरी विचार, गाथेतलं काहीतरी विचार, ते राजकारणात नाही. म्हणजे माझी इच्छा निर्माण झाल्या. म्हणजे माझा विषय नाही. तुम्ही सांगा, तुम्ही ज्ञानी आहात.
हे बघ, तुला एक वर्म सांगतो, ते जमत असेल तर कर. गरम कधी नरम आणि कधी बेसरम. असं होता येत असं तर खुशाल उभं राहा. हा. बेसरम म्हणजे निर्लज्ज. हा, जेवढी ही राजकीय माणसं जेवढी आपल्या पाया पडतात तेवढी ती बेसरम होतात, तेवढी निर्लज्ज होतात. काय बोलू नका, सोलायची बोल नाही. अरे राजकारण करण्याकरता जर निर्लज्ज व्हावं लागतं तर या परमार्थाचं खरं स्वरूप समाजाला करण्याकरता कशाला लाजाता ठेवायची ती म्हणते. मी तर निर्लज्ज आहेच, मी पतीला सोडून गेलेलीच आहे, पण तुम्हाला हे कळावं म्हणून आता सांगण्याकरता सुद्धा मी आता ठरवले लाज ठेवायची नाही. तेव्हा मी निर्लज्ज होऊन तुम्हाला सांगण्याकरता प्रवृत्त झालोय. तेव्हा आतापर्यंत मी तुमचं सहन केलं. माझ्या नावाने तुम्ही डांगोरा पेटवला आहात, ही व्यभिचारी आहे म्हणून. पण आता माझी मात्र तुम्हाला हात जोडून विनंती आहे. मी तुम्हाला सांगण्याकरता प्रवृत्त झाले, मी आता व्यभिचारी जरी बनलेले असले तरी आता माझ्या नादाला तुम्ही लागू नका. ती म्हणते माझा आता अंत पाहू नका. मी हात जोडून सांगते. दुसऱ्या चरणात आता तुम्हा पुढे जोडीते हात. 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 आता तुम्हा पुढे आता तुम्हा पुढे जोडीते हात. आता तुम्हा पुढे जोडीते हात. नका पूर्ण अनंत बाहू माझा. विरयिनी त्या भगवंताच्या ठिकाणी आता रत झालेली आहे. त्या संसारी स्त्रियांना ते सांगते, हे बघा मी तुम्हाला हात जोडते, आता माझ्याविषयी तुम्ही काही बोलू नका बर का. तुमच्या बोलण्याने माझ्या जीवनावरती आता काय फरक पडणार नाही, पण तुमचं कसं होईल याचा विचार करावा. कारण महाराजांनी वर्णन केले, कोणी वंदो कोणी निंदो मजही नाही मजतेही नाही वेगळा दोही पासून. आता माझ्या जीवनामध्ये काही फरक पडणार नाही, पण तुमच्या वाट्याला मात्र नसलेलं पाप येईल बर. काय व्यभिचार आहे मी तुमच्यासमोर प्रगट केलाय, आता मी प्रगट केले नाही. मी आतापर्यंत आवडलं ती म्हणते, आतापर्यंत मी आवडलं पण आता मला आवडे ना ते सांगावं असं वाटलं. तेव्हा आता माझ्याविषयी तुम्ही काही भद्र अभद्र बोलण्याकरता प्रवृत्त होऊ नका. तुमच्या बोलण्याचा माझ्या जीवनावरती काहीही परिणाम होणार नाही. तेव्हा माझी मात्र तुम्हाला आता हात जोडून विनंती आहे. निकराचं बोललीवर का ती वेळ
खरंच बोल. हा, माझा आता अंत पाहू नका. हा, तुमच्या बोलण्याने माझ्या मनावरती काहीही परिणाम होणार नाही. हा, तुम्हाला वाटेल आम्ही हिला बोलल्यानंतर पुन्हा ही येईल इकडं. मी त्यातली नाहीये. एकदा निश्चय करून मी निघालेले आहे. आणि निश्चय करून निघालेला आहे, माझं ठरलेलं आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी. अथवा राहू पांडुरंगी दृढ व्हाव. आता माझा निश्चय बदलण्यातला नाही बघ. आता निश्चय माझा बदलणारा नाही. म्हणून ती म्हणते नका कोणी अंत पाहू माझा. कारण मला त्या भगवंताचं संग सुख भोगायला मिळालेलं आहे. नुसतं भोगायला मिळालेलं नाही, मी आता त्याचे शेजारी बसलेली आहे. तुका म्हणे आम्ही बैसलो शेजारी, करील ते हरी पाहू आता. आता तुम्ही तुम्हा पुढे जोडी तसे हात, नका कोणी अंत पाहू माझा विठोबा.